ज्यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, मी या ठिकाणी त्यांना पाचारण करतो, त्यांनी आपलं उद्घाटकीय मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यजित मौर्य सर, मंचावर उपस्थित अंबेजोगाईवरून आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले ॲडव्होकेट श्याम तांगडे सर, तसेच माझे सहकारी डॉक्टर नीरज बोधी सर, तसेच मंचावर उपस्थित काणेकर सर आणि आणि आयुष्यमान मनोहर मेश्राम, तसेच आज या 15व्या राष्ट्रीय प्रबोधन साहित्य संमेलनात आज या सभागृहात उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आणि मुख्यतः उपस्थित असलेला विद्यार्थी युवा वर्ग, या सर्वांचं स्वागत करते आहे. खरं तर मी आजच्या कार्यक्रमाची उद्घाटिका उद्घाटिका दुसऱ्या येणार होत्या, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्या येऊ शकल्या नाही. त्यामुळे हे पद मला दिलं, मला सन्मान दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचं इथे आभार मानते. आजचा आपला जो विषय आहे, मी विषयाकडे जाते, कारण आतापर्यंत जितके काही वक्तागण बोलले किंवा जे काही आपल्या याच्यातनं झाले, अजूनपर्यंत विषयाला कुणीही हात घातलेला नाही. आणि सर्वप्रथम तर मी आज जे सत्कार मूर्ती होते, आता जे मुख्याध्यापक साहेब जे आपल्या इथे आले आणि ते बोलून गेले, मुबारक अली सर, त्यांचं सर्वप्रथम आभार मानते. कारण सर्वात प्रथम त्यांनी त्यांचा जो शिक्षकी पेशा आहे आणि एक पिढी घडवण्याचं खरं कार्य ते करत आहे. आणि प्रत्येक शिक्षकांनी जर हे आपलं उत्तरदायित्व समजून जर उत्तम नागरिक घडविण्याचा जर त्यांनी वसा स्वीकारला, तर मला असं वाटते की आपला भारत देश येणाऱ्या काळामध्ये खरोखर जो अशोककालीन होता ना, जम्बूद्वीप, त्याच्या सोने की चिडिया म्हटल्या जात होतं, तो खरोखर ते दिवस यायला खरंच मला असं वाटते वेळ लागणार नाही. कारण प्रत्येकाने जर आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली, तर हे सोनेरी दिवस आमच्या देशालाही लाभतील. आणि म्हणून खरं ग्राउंड लेवलचं कार्य तर आमचं शिक्षकांचंच आहे, की जो एक भविष्यामध्ये जो काही एक नागरिक, सशक्त नागरिक बनवतात, की जो सशक्त नागरिक समाजामध्ये राहून ज्या सामाजिक व्यवस्थेमध्ये ज्या संघर्षाला त्याला तोंड द्यावं लागतं, तो समर्थपणे पेलू शकणार की नाही, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. कारण बघा, आज आमच्या पुढे संविधान आहे, या संविधानाने आम्हाला इतके काही अधिकार दिलेले आहेत, आणि त्या अधिकारामध्ये आम्हाला जर सामाजिक न्याय जर मिळत नसेल, तर मला असं वाटते, आणि विशेष करून विद्यार्थी वर्गांना, कारण बघा, जर सामाजिक न्याय आणि आमची सामाजिक व्यवस्था जर इतकी सुदृढ असती, तर मला वाटत नाही की रोहित वेमुलासारख्या विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागली असती. हे खूप मोठी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की खूप वाईट दयनीय अवस्था आमची आहे. कारण आज आम्ही कुठल्याच बाबतीत जाणीवपूर्वक वागत नाही, किंवा आमचे काय अधिकार आहेत, आज आमचे काय कर्तव्य आहेत, हे देखील आम्हाला माहीत नसते. इथून आमची सुरुवात होते. बघा, इतकं अज्ञान असणं हे आमच्या दारिद्र्याचं कारण आहे. अज्ञानी जर आम्ही राहिलो, तर मला असं वाटते की आपण जो सशक्त समाज घडवायचा आहे, जो जातीविहीन समाज घडवायचा आहे, जो बाबासाहेबाच्या विचारातला समाज, आम्हाला जी युवा पिढी निर्माण करायची आहे, ती कशी होईल. म्हणून आज जे आमचे कर्तव्य आहेत, मूलभूत अधिकार आहेत, ते देखील आम्हाला माहीत असायला पाहिजे. जसे की आज आम्ही जर 2500 वर्षापूर्वी आज जर बघितलं, तर त्या तथागत बुद्धाने केलं, ह्या लोकशाही, ह्या गणतंत्रात्मक प्रजातंत्रात्मक लोकशाहीचे उगम काळ आम्हाला तिथे मिळतं. ती पाडेमुडे, कारण बुद्धाने केवळ धम्म प्रचार आणि प्रसारामध्ये जे मौलिक काम केलं, बुद्धाने काय केलं की सर्वात प्रथम आपल्या भिक्षू संघाला असं घडवलं, असा एक सैनिक तयार केला की तो सैनिक समाजात जाऊन तो सैनिक सामाजिक व्यवस्था आणि सामाजिक एकता आणि सामाजिक सुख शांती आणि
आणि संतुलित शांतता कशी निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न केला. आणि तेच तर आमचं कार्य आहे. कारण जोपर्यंत सामाजिक व्यवस्था आणि सामाजिक परिस्थिती आमच्या पोषणासाठी अनुकूल होणार नाही तोपर्यंत कितीही कायदे बनवले आणि कितीही काही केलं तरी आमचा जो विकास व्हायला पाहिजे तो विकास होऊ शकत नाही. आणि हीच परिस्थिती बघा, बुद्धाने भिक्षू संघाला आधी तयार केलं, आधी ग्राउंड लेवलचं कार्य केलं की तो सैनिक त्याला कितीही अडथळे आले तरी तो आपलं कार्य चोखपणे बजावेल. तो आपले कार्य समाजामध्ये सामाजिक एकता निर्माण करण्यामध्ये सहाय्यक होईल. आणि तो समाज बघा, त्या भिक्षू संघाने काय केलं की संपूर्ण जंबूद्वीपाला बौद्धमय केलं. आणि हीच सामाजिक व्यवस्था अशोकापर्यंत आली. आणि अशोकाने काय केलं तर अशोकाने बौद्ध धर्माच्या आधारित जी मूलभूत तत्वे होती, जे नैतिक म्हणजे बघा, कुठलीही सामाजिक व्यवस्थेमध्ये जोपर्यंत नैतिक मूल्यांना, नैतिक गुणधर्माला जोपर्यंत त्याची पायाभूत मांडणी होत नाही तोपर्यंत तो समाज म्हणजे टिकू शकत नाही. आणि म्हणून ही जी सामाजिक व्यवस्था आहे, ही सामाजिक व्यवस्था आमच्यासाठी अनुकूल असायला पाहिजे. आणि हेच तयार करण्याचं काम त्यांनी केलं. आणि अशोकाने देखील, सम्राट अशोकाचा जर काळ तुम्ही बघितला तर त्या काळामध्ये काय अशोकाने केलं नाही. ती समाज व्यवस्था इतकी पूरक होती की प्रत्येक व्यक्तीला विकासाचा एक खूप मोठी संधी मिळाली. म्हणजेच काय, एक प्रसिद्ध विद्वान सिल्वा लेवी म्हणून आहेत, ते म्हणतात की जगाच्या इतिहासामध्ये असा सम्राट होणार नाही की जो युद्धभूमीवर आसवं ढाळून रडतोय आणि तो तेव्हापासनं प्रण करतोय की एकही रक्तपाताचा थेंब न सांडवता ज्याने समाजामध्ये इतकी मोठी क्रांती केली. बघा, सम्राट अशोकाने पण त्या नीतितत्वावर आधारित समाज व्यवस्था उभारली जी बुद्धांना अनुकूल होती. कारण ही नीती मूल्यावर आधारित समाज व्यवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा तो समाज इतका प्रगतिशील होतो की त्या समाजामध्ये कितीही आव्हानं आली तरी तो समाज सामर्थ्याने त्या आव्हानाला पेलू शकतो. आणि त्याच्या याच्यामध्ये कधीही म्हणजे कधीही तो मागे जात नाही, विकास करत जातो. तर ही जी तत्वे होती ही अशोकाने पण स्वीकारली. आणि आपला सामाजिक बघा, अशोकाने दळणवळणाची मार्ग सुकर केली. त्यांनी इतके मोठे हायवे बांधले, इतकं मोठं जलसिंचनाचे प्रोजेक्ट राबवले, इतके मोठे म्हणजे त्यांनी हिंसेवर तर फार काम केलं आहे अशोकाने. की त्यांनी म्हटलं की कधीही कोणी हिंसा व्हायला नको, कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही प्रमाणात. जे की त्याच्या दररोजच्या पाकगृहामध्ये हजारो हिंसक म्हणजे प्राणी मारल्या जात होते आणि त्याचा मांस त्यांना मिळायचं, ते त्यांनी बंद केलं. म्हणजेच बघा की एक व्यक्ती सांप्रदायिक हिंसा आणि एक म्हणजे ज्या माणसाला संवेदना असते तोच माणूस हे करू शकतो. आणि या गोष्टी जेव्हा हिंसात्मक गोष्टीला जेव्हा अशोकाने आळा घातला तर तिथे हिंसा तिथून नष्ट झाली. आणि हीच बघा, सम्राट अशोक आपल्या कामगारांना म्हणा किंवा मंत्रींना त्यांनी जे जाळबुंद त्यांनी मंत्री परिषद बनवली, एवढंच नव्हे तर त्यांनी जी काही वर्गरचना समाजामध्ये जे प्रतिष्ठित वर्ग होता त्या प्रतिष्ठित वर्गांना एक जबाबदारी दिली की तुम्ही या क्षेत्रातील हे काम पूर्ण करायचं. कारण ते एक्सपर्ट्स होते त्या गोष्टींचे आणि ते आपापलं काम चोखपणे करत होते. आणि त्यांना कुठलीही समस्या राहिली तर त्यांनी जरी अर्धी रात्रही असली तरी अशोकापर्यंत त्यांनी तो संदेश पोहोचवायचा असतो की माझ्या देशामध्ये, माझ्या प्रदेशामध्ये या व्यक्तीला ही समस्या आहे. आणि तेव्हा तो व्यक्ती अशोकापर्यंत जाऊन त्याला तो संदेश देत होते आणि अशोक त्याच्यावर कार्य अंमलबजावणी करत होता. बघा, म्हणजे इतकं सारं आपण म्हणतो की जेव्हा एक राजा चांगला असतो तेव्हा ती प्रजा विकास पावते. आणि ती प्रजा विकास पावण्यासाठी तिथली जी सामाजिक व्यवस्था असते, तिथलं जे आर्थिक धोरण असते, कारण हे पोषक वातावरण जोपर्यंत कुठेही कुणालाही मिळणार नाही तोपर्यंत मला असं वाटत नाही की समाज हा विकास करू शकतो. कारण मूळ मुद्दा येतो आपला की स्वातंत्र्य. कारण आजही बघा, जे आम्हाला मिळतं ते आम्ही त्याचा पुरेपूर उपभोग करत नाही आणि जे मिळालं नसतं त्याच्यावर आम्ही नेहमी खंत करत असतो. तर या ज्या दोन गोष्टींचा समन्वय असतो, ह्या दोन गोष्टी आम्हाला जर कळल्या तर निश्चितच या गोष्टींवर काय होतं की आम्हाला, कारण भगवान बुद्धांनी सोशल डेमोक्रॅसी तर निर्माण केली
त्याचबरोबर सोशल पॉलिटिकल डेमोक्रेसी पण निर्माण केली. कारण सम्राट अशोकाने पण हेच तत्व मूळतः स्वीकारलं आणि हेच तत्वाच्या आधारावर त्याने आपली राष्ट्राची बांधणी केली आणि या राष्ट्राची बांधणी करून त्यांनी एक सुदृढ भारत निर्माण केला. आणि बाबासाहेब देखील म्हणतात की मी जे काही संविधानामध्ये स्वीकारलेलं आहे ते बुद्धाच्या याच्यातनं तत्वज्ञानातून घेतलेलं आहे. कारण बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित मी हे संविधानाची निर्मिती केली आहे. म्हणजेच आपण बघतो स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या ज्या बाबी असतात ह्या सामाजिक विकासासाठी किती पोषक असतात आणि या गोष्टींचा पुरेपूर फायदा अशोकाने घेतला. कारण त्या काळची सामाजिक परिस्थिती होती, प्रत्येक राज्यामध्ये ज्या काही आवश्यक बाबी असतात, ज्या काही आवश्यक गोष्टी असतात, त्या आवश्यक गोष्टी करण्यासाठी जे काही पूरक वातावरण असतं हे त्या समाज व्यवस्थेमध्ये असायला हवं होतं आणि या गोष्टी त्यांना मिळाल्या. आणि त्यानंतर त्यांनी बुद्धाच्या काळापासनं सर्वात जास्त विकास होत गेला. कारण ती जी लोकशाही होती ती नीतिमूल्यांवर आधारित होती आणि नीतिमूल्यांवर आधारित लोकशाही असल्यामुळे तिथे विकास सहज झाला. परंतु काही अशी कारणं पण झाली की ज्या कारणांमुळे आपण बघतोय की काही गोष्टींना तिथे असंवैधानिक, असंसदीय ज्याला आपण म्हणतो अशी तत्व, असामाजिक तत्व पण निर्माण झाले. कारण अनेक असे आरोप पण केले गेले की काही गोष्टी अशी होत्या की लवचिकता सम्राट अशोकाने ठेवली आणि त्याच्यामुळे त्यांच्या राज्यामध्ये काही अशी तत्व निर्माण होण्यास त्यांना पोषक वातावरण मिळालं की जी बृहद्रथाचा खून करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तर अशा ह्या अनेक बाबी होत्या. कारण की काय असतं, कुठलीही बाब घ्यायची असली आम्हाला तर त्या गोष्टी आम्ही कितपत प्रमाणात त्याची उपयोगिता आम्ही सिद्ध करतो. कारण काय असतं, कुठलीही गोष्ट करण्यासाठी आम्हाला तिथल्या शासनाची मदतीची आवश्यकता असते, तिथल्या लोकल कमिटीची आवश्यकता असते. कारण प्रत्येक जण आपापल्या परीने त्या गोष्टीला हातभार लावत असतं आणि या गोष्टी जेव्हा आम्ही परिपूर्ण करतोय तेव्हा मात्र आम्हाला असं म्हणावं लागतं. कारण सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे व्यक्तीचा विकास होणं. कारण बुद्ध धम्माचंही तेच वैशिष्ट्य होतं की एका व्यक्तीचा जेव्हा विकास होईल तेव्हा त्या कुटुंबाचा विकास होतो आणि तेव्हा त्या समाजाचा विकास होतो. कारण व्यक्तींच्या व्यवहारावर बुद्ध धम्म आधारित आहे. हेच तत्व अशोकाने पण घेतले आणि अशोकाने हे तत्व घेऊन पुढील वाटचाल केली आणि म्हणून त्या काळामध्ये जितकं काही सम्राट अशोकाच्या अधिपत्याखाली जितके काही राष्ट्र होते त्यांची झपाट्याने विकास झाला. कारण त्याने ती नीतितत्व स्वीकारली की ज्याच्यामुळे जनकल्याण होऊ शकेल, ज्याच्यामुळे त्याची प्रजा कुठल्याही प्रकारे त्यांना त्रास होणार नाही आणि त्यांच्या प्रजेचं हित लक्षात ठेवून त्यांनी अनेक अशा बाबी बनवल्या. जसे की आज तुम्हाला दिसतात अभयारण्य, अरण्य, हे सगळं सम्राट अशोककालीनच तुम्हाला दिसून येईल. त्याची मुळं तिथेच मिळतात. कारण अभय त्याने दिलं, हिंसा करण्यापासून त्यांनी परावृत्त केलं आणि त्या प्राण्यांवर संरक्षण करण्याचं आणि त्या प्राण्यांना संरक्षण देऊन त्यांचं पालनपोषण करण्याचं काम अशोकाने केलं. इतकी सारी वने, जंगले, अभयारण्य त्याने निर्माण केले. तर ही जी गोष्ट आहे ही आम्हाला तिथूनच मिळतं. कारण त्याने इतकी दळणवळणाच्या साधनांवर त्याने इतका विकास केला, इतका मोठा. आज आपण जे बघतोय, आज आपल्या तर 2016 पर्यंत आपण जे हायवे बघतो ते जे हायवे त्याचं मूळ आपल्याला सम्राट अशोककालीन त्यांच्या राज्य विस्तारांमध्ये मिळतात. आज जी प्रणाली आपण स्वीकारली आहे संसदीय, त्याची संपूर्ण पाणीमुळे आम्ही सम्राट अशोकाची जे राज्य व्यवस्था बघतो, शासन व्यवस्था बघतो, तिथे कोणते मंत्री होते, कशा प्रकारे त्या मंत्री परिषद होती, कशा प्रकारे ते अमात्य होते, कशा पद्धतीने ते मंत्री आपापले कार्य करायचे. इतकंच नव्हे तर त्यांच्या मंत्री परिषदामध्ये अनेक महिला पण होत्या ज्या हेरगिरीचं काम करायच्या. इतकंच नव्हे तर त्या अनेक महिला सम्राट अशोककालीन याच्यामध्ये योगदान द्यायच्या की त्या महिला हेरगिरी करून अनेक गुप्त संदेश पाठवायच्या, जेणेकरून यांना कोण शत्रू आहे, कोण काय करत आहे, कुठलं काय करायचं हे संपूर्ण बाबी त्यांना कळत होत्या. या सगळ्या बाबी जर आम्ही बघितल्या तर या बाबी आम्हाला कळतात की सम्राट अशोकाने प्रजेला किती महत्त्व दिलं, प्रजेच्या हिताकडे किती लक्ष दिलं आणि जनकल्याणाच्या गोष्टींकडे किती त्यांनी लक्ष पुरवलं. एवढंच नव्हे तर त्यांनी प्रत्येक व्यक्ती कशा पद्धतीने सुखी होऊ शकेल आणि कशा पद्धतीने तो चांगलं जीवन जगू शकेल याच्यासाठी त्यांनी कार्यप्रणाली अपनावली. आणि कार्यप्रणालीच नव्हे तर बौद्ध धम्म हा व्यक्तीच्या विकासासाठी किती पोषक आहे आणि बौद्ध धम्मानुसार जर व्यक्तीने आचरण केलं आणि बौद्ध धम्मानुसार जर व्यक्तिमत्व बनलं, त्याच्या नीतिमूल्य
मूल्यावर त्यांच्या आधारावर जर तो व्यक्ती राहिला तर निश्चित त्याचा कसा विकास होऊ शकतो आणि तो दुःखांपासून कसं मुक्त होऊ शकतो हे देखील त्यांनी अनेक आपल्या बाबी अनेक योजनांच्या माध्यमातून आपल्याला कळून येतं. बौद्ध धम्माचा स्वीकार केला एवढंच नव्हे तर मुलगी आणि मुलाला त्यांनी पाठवलं. या सगळ्या बाबी जर बघितल्या आम्ही तर आम्हाला कळतं की खरोखर तिथे किती प्रजातांत्रिक लोकशाही पद्धती होती. एक उत्तम राजकीय व्यवस्था होती, उत्तम शासन व्यवस्था होती की जी आज आम्हाला संविधानामध्ये जी मिळते. आजही ती दिसते ना आम्हाला. संसदेमध्ये आजही एक विधेयक मांडला जातो, आजही त्याच्यावर चर्चा केली जाते, आजही ते विधेयक पारित झाल्यावर त्याला कायद्याचं स्वरूप मिळतं. ह्या सगळ्या बाबी आम्हाला तिथूनच मिळाल्या. बुद्धकालीन होत्या. बुद्ध काळामध्ये भिक्षूंच्या संदर्भात विनय पिटकामध्ये तुम्हाला अनेक दाखले मिळतील की कशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नांवर चर्चा व्हायची, कसे मांडायची. हीच अशोकाने घेतली. अशोकाने पण तेच काम केलं आणि तीच पद्धती आज आम्हाला संविधानामध्ये देखील दिसते. तर या ज्या बाबी आहेत या बाबींवर जेव्हा आम्ही प्रकाश टाकतो तर आम्हाला कळतं की खरोखर अशोककालीन शासन पद्धती ही देशाच्या विकासासाठी किती कारणीभूत आहे, किती महत्त्वाची होती की तिथे प्रत्येक व्यक्तीला महत्त्व होतं. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रत्येक मताला त्याच्या प्रत्येक स्वातंत्र्याला मत होतं, म्हणजे त्याला महत्त्व होतं. तर हे महत्त्व त्या काळापासून आजही आहे. आजही संविधानामध्ये आम्हाला दिल्या गेलेलं आहे की प्रत्येकाचं मूलभूत कर्तव्य काय आहे. प्रत्येकाला कोणता धर्म देखील तुम्ही स्वीकारू शकता, तुमचा धर्म परिवर्तन करू शकता. तुम्ही अनेक अशा बाबी आहेत ज्या मूलभूत अधिकारामध्ये तुम्हाला वैचारिक स्वातंत्र्य, अभिव्यक्तींचं स्वातंत्र्य. परंतु आज जर तुम्ही एखादी अभिव्यक्ती आज बघा त्या काळामध्ये इतकं स्वातंत्र्य होतं परंतु आज अभिव्यक्तीच्या माध्यमातून जर आज आम्ही उदाहरण पाहिलं तर आज जर तुम्ही असहिष्णुतेवर बोलायला गेलं तर आज अनेक तुमच्यावर टीका होतात. म्हणजे काय, इतकी खरी परिस्थिती जर मांडायला गेलो आम्ही तर आम्हाला आजही असे अनेक अडथळे येतात जे की आमचा हक्क आहे. आज आम्ही निर्भीडपणे आमचे मत मांडू शकतो. आज आम्हाला वैचारिक स्वातंत्र्य आम्हाला दिले गेलेलं आहे परंतु आज आम्ही वैचारिक स्वातंत्र्य इतक्या निर्भीडपणे मांडू शकतो का? एखाद्या मुद्द्यावर तुम्ही एखादी चर्चा करा की जी चर्चा राष्ट्राशी संबंधित आहे, देशाशी संबंधित आहे, एखाद्या धर्माशी संबंधित आहे, निश्चितच तुम्हाला त्याच्यावर आरोप प्रत्यारोप केले जातील. का? आज बघा तुम्ही धर्माच्या नावावर आज किती काय काय आमच्या देशामध्ये घडतं. धर्माच्या नावावर त्याही काळामध्ये भरपूर वादंग झाली, आजच्याही काळात तेच होतं. पण म्हणून का आम्ही धर्मावर आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्ही बोलणार नाही का? परंतु आज जर तुम्ही त्या बाबी मांडल्या तर निश्चितच तुमचं. आज बघा ना सरांनी अनेक दाखले दिले की भारताला हिंदुस्थान करून टाकलं गेलं, म्हणजे हे विकृतीकरण करण्यात. म्हणजे आज बघा आज काही एक विशिष्ट वर्गाची ही मानसिकता झालेली आहे. त्यांना असं वाटत आहे की आज इतके संशोधन संविधानामध्ये झाले याची काय गरज होती. ठीक आहे काही संशोधन परंतु येणाऱ्या काळात अनेक संशोधन केल्या जातील कारण त्यांच्या हातात जी सत्ता आहे त्या सत्तेचा ते उपयोग करतात की गैरउपयोग करतात हे त्यांच्यावर आहे. कारण ते त्या मार्गाने आहेत आणि ते हजारो काळाचा इतिहास आहे की ब्राह्मण वर्गाने त्याही काळामध्ये घुसपेट केलेली आहे, आजही तो घुसपेट करतो आणि त्यांचं ते काम आहे. परंतु आज आम्ही जर जाणीवपूर्वक आज जर आम्ही जाणीव असते आम्हाला आम्ही अवेअर असू या सगळ्या बाबींविषयी तर आज आम्ही नक्कीच या गोष्टींविषयी आम्ही आवाज उचलू शकू. आज नक्कीच आमच्या अधिकारांवर हनन केल्या गेलं तर आज आम्ही नक्कीच बोलायला पाहिजे. आज जर मला कुठल्या गोष्टींवर मत मांडायचे असले तर मला निर्भीडपणे ते स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. पण किती प्रमाणात होतं आज तर बघा महिलांना तर इतके अधिकार असूनही महिला त्याबाबत बोलत नाही. सर्वात जास्त जर शोषण होत असेल आज कुणाचं तर त्या महिलांचं होते. का? कारण धर्माची बंधने आजही तिच्यावर लादल्या गेली आहे. हा धर्मच त्यांना सांगतो ना की बाई मुलगी नाही मुलगा पाहिजे. बघा इथपासून सुरुवात होते. मग तुम्ही कसं म्हणता की ती व्यक्ती स्वतंत्र आहे तिच्या व्यक्तिमत्वामध्ये तिला जे व्यक्तिमत्व. कारण आज धर्माने इतकी बंधनं सांगितली की जर एखाद्याला मोक्ष मिळवायचा असेल तर तिला धर्माची बंधने आवश्यक आहे. आज तिला जर काही काम करायचं असेल तर नवऱ्याची परमिशन घेणं आवश्यक आहे, तिला स्वातंत्र्य नाही. आज तिचं जर काही काम असेल तर तिला नवऱ्याचं अनुमतीशिवाय ती आपल्या याच्यानुसार काहीच करू शकत नाही. बघा म्हणजे इतकं काही होते पण महिला आजची जागरूक नाही. मग जागरूक नसणं
जागृत नसणं हे कशाचं लक्षण आहे? मग आज जरी तुम्हाला इतकं स्वातंत्र्य मिळालं असलं तरी तुम्हाला पारतंत्र्यात राहणं आवडत असेल तर मग याच्यामध्ये याचा दोष नाही आहे, अधिकारांचा दोष नाही, तो तुमचा दोष आहे. कारण त्या अधिकारांचा उपयोग आम्ही कुठे आणि कसा करणार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. आणि हा उपयोग जो व्यक्ती व्यवस्थित करतो त्याला माहिती असते की याचा उपयोग इथे करायला पाहिजे आणि त्यांनी तो उपयोग तिथे केला तर नक्कीच त्या संधीचं सोनं होते. आज बघा ना, संधीचं सोनं करण्यासाठी आम्हाला ती संधी तर मिळायला पाहिजे. मग संधी मिळेल कशी? तुम्हाला कोणी तुमच्यापर्यंत आणून देणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी पण तुम्हाला संघर्ष करावा लागतो. आज हजारो वर्षाचा इतिहास साक्षी आहे की आम्ही संघर्षच करत आलो आणि आजही संघर्ष करतो. आज जर कोणी म्हटलं की आज बघा ना, आज महिला इथे खाली येऊन बसल्या, का नाही महिलांनी विचार केला नाही आम्ही खाली नाही बसणार, खुर्चीवर बसणार? तर म्हणजे ही कशी असते, ही स्वतःला काही गोष्टी अशा असतात त्या स्वतःला जाणीवपूर्वक निर्माण कराव्या लागतील. आणि हे निर्माण कधी होईल? जेव्हा त्यांची विचार प्रक्रिया सुरू होईल. परंतु विचार प्रक्रिया अजून सुरू झाली कुठे? या पद्धतीने जर महिलांनी म्हणा किंवा कुणीही आपल्या अधिकारांचा जर योग्य वापर योग्य ठिकाणी केला तर निश्चितच त्या विकासाचं त्या संधीचं सोनं होतं. आणि मला असं वाटतं की सम्राट अशोकांनी आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये जे काही त्यांनी सांगितली त्याच्यामध्ये जर नीतिमूल्यांचा वापर केला नसता तर बहुतेक त्या काळात देखील इतका विकास झाला नसता. आणि बाबासाहेबांनी देखील संविधान लिहिताना त्याच नीतिमूल्यांना जर इतकं महत्त्व दिलं नसतं तर आपल्याला कारण आज बघा बाबासाहेबांनी जे दिलं ते आज आमच्यासारखा एक बौद्ध म्हणा किंवा पूर्वीचे जे काही शेड्यूल कास्ट म्हणा, आज जो कोणी व्यक्ती आज इतका अधिकार मिळाला की देशाच्या सर्वोच्च ठिकाणी देखील तो नियुक्त होऊ शकतो. इतका मोठा अधिकार त्या संविधानाने आम्हाला दिला. आणि या बाबी जर आम्ही बघितल्या तर आम्हाला खरोखर असं वाटतं की या संपूर्ण बाबींचं जर अवलोकन केलं तर आम्हाला देखील काही असे अधिकार आहेत की ज्या गोष्टींचं पाडेमुळे संविधानातील जे काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्यांचं जर अवलोकन आम्ही करायला हवं. आपण या सगळ्या गोष्टींना जाणायला हवं. केवळ मूक गिळून चूप न बसणं, आपल्या संपूर्ण मूलभूत अधिकारांचा पुरेपूर योग्य पद्धतीने वापर करणं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हा मुद्दा जर आम्ही लक्षात ठेवला आणि या मुद्द्याला अनुरूप जर आम्ही देखील त्या दृष्टीने वाटचाल केली तर निश्चितच आज आमचाही विकास होईल. कारण महिला 50% आहेत, 50% महिलांना अविकसित राहायचं नाही आहे. त्यांनी मुख्य धारेमध्ये येणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून या गोष्टी जर त्यांनी समजल्या सगळ्यांनीच या दृष्टीने